अध्यक्ष महोदय, मी जून 2026च्या पुरवणी मागण्यावरती बोलण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 83 पृष्ठ क्रमांक 56 नगर विकास या पुरवणी मागण्यावरती अध्यक्ष महोदय, अमृत 2 अभियानाअंतर्गत 3073 कोटी रुपये इतक्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्याचे ठरवण्यात आले आहे। त्यामध्ये 960 कोटी केंद्र आणि शासनाचा हिस्सा तर 2116 कोटी राज्य शासनाचा हिस्सा शहरामध्ये पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्था व इतर नागरिक मूलभूत सोयीसुविधा सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वाकांक्षी योजना असून राज्यातील शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने ही तरतूद केली आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नांदेड वाघाळा महानगरपालिका क्षेत्रातील अमृत 2 योजनेअंतर्गत 351 कोटीची निधी मंजूर करण्यात आला होता आणि त्या निधीतून मंजूर करण्यात आलेली कामे पूर्ण झाली आहे। मात्र शहराची वाढती लोकसंख्या, सातत्याने होणारा नागरिक विस्तार आणि स्थानिक नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेता शहरामध्ये सुमारे 70 ते 80 किमी ड्रेनेज लाईन टाकण्याची नितांत आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, आजही शहरातील अनेक भागामध्ये सांडपाणी व्यवस्था अभाव असल्यामुळे नागरिकांच्या जे काही दुरावस्था या ठिकाणी होत आहे। पावसाळ्यामध्ये पाणी साचणे तसेच आरोग्याची विविध समस्या समोर जावे लागत आहे। अध्यक्ष महोदय, माझ्याकडं शिडको हडको असा एक भाग आहे, नवीन वस्ती आहे, कवटा असरजण अशा भागामध्ये नवीन वस्ती आहे। या वस्तीमध्ये नवीन कामे करण्यासाठी शासनाला तुमच्यामार्फत मी विनंती करतो, नवीन वस्ती भागासाठी एक चांगलं बजेट देऊन त्या भागाचा विकास करण्यासाठी आपण निधीची तरतूद करण्यात यावी अशी विनंती मी आपल्यामार्फत या ठिकाणी करतो। नांदेड शहर एक विस्तारित झालेलं शहर आहे। या शहरासाठी जास्तीचा निधी आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो, जास्तीचा निधी मला या शहराच्या विकासासाठी द्यावा अशी आपल्यामार्फत मी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।